मित्रांनो, ही कहाणी आहे निम्मे नांदूर गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या व्यक्तीची, ज्यांच्या शेतीच्या मातीमधून कविता उगवते, परंतु त्यांची कविता कधीही काव्यसंग्रह बनून प्रकाशित होऊ शकली नाही. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया मुख्य प्रवाहापासून कायम दुर्लक्षित राहिलेल्या, शहरी भागापासून कोसो दूर असलेल्या गावखेड्यातील आपल्या या कवी मित्राच्या कहाणीला. आपल्यासोबत वंचित उपेक्षित समूहातील एक कवी आहेत, ज्यांचं साहित्य कायमस्वरूपी दुर्लक्षलेलं राहिलं. थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून घेऊया. माझं नाव श्री वसंत रांगनाथ बडे, मुक्काम पोस्ट निम्मे नांदूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझं प्राथमिक शिक्षण माझे गाव निम्मे नांदूर येथेच झालेले असून त्यापुढील शिक्षण माध्यमिक शिक्षण हे श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे झाले आणि त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी अहमदनगर आणि शेवगाव येथे जाऊन मी माझे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शिक्षण चालू असताना मला कवितेची आवड होती. पुस्तकातील बहिणाबाई चौधरी किंवा इतर जे कवी आहेत यांच्या कविता वाचायचो, गायचो. आणि माझी आई ज्यावेळेस जात्यावरील गाणे म्हणायची, ओव्या गायची, त्या ओव्या मी आईबरोबर गायचो आणि त्याच्यातूनच मला कवितेचा छंद लागला आणि मी कविता कधी लिहू लागलो हे मला सुद्धा कळलं नाही. मी जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून कविता लिहित आहे आणि ह्या कविता माझ्या उपेक्षित राहिलेले आहेत, समाजघातकापासून वंचित राहिलेले आहेत आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. मी कविता वाचन लेखन करण्याबरोबरच माझे उपजीविकेचे साधन म्हणून मी शेती करत असून आज माझ्या शेतीमध्ये माझ्या मुलाच्या सहकार्याने मी डाळिंब लावलेले आहेत आणि आता सध्या ही डाळिंबाची बाग चांगल्या स्थितीत आलेली मला दिसत आहे. मी शेती करत असतानाच शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याची या भ्रष्टाचारातून मुक्तता व्हावी म्हणून गिधाड नावाची एक कविता केलेली आहे. पंख पसरून आ वासून पंख पसरून तुला गिळण्यासाठी तो उभा आहे. आ वासून पंख पसरून तुला गिळण्यासाठी तो उभा आहे. टेबला खालून उद्या हात जातील, टेबला खालून उद्या हात जातील, त्यांना थैल्या भरण्याची मुभा आहे, त्यांना थैल्या भरण्याची मुभा आहे. तुझ्या चालीने तू चाल पण, तुझ्या चालीने तू चाल पण, तुझ्याशी उद्या तो लढणार आहे. तुझ्या चालीने तू चाल पण, तुझ्याशी उद्या तो लढणार आहे. पुढचा पाऊल मागे घेतला तर, पुढचा पाऊल मागे घेतला तर तेच तुला उद्या नडणार आहे. मेल्यासारखा राहतो आता, जगून मेल्यासारखा राहतो आता, ते तुझ्यापेक्षाही गुंडाळ आहेत. जगून मेल्यासारखा राहतो आता, ते तुझ्याही पेक्षा गुंडाळ आहेत. सज्जनाचा तो आव आणील, तुला गिळणारे ते एक गिधाड आहे. सज्जनाचा तो आव आणील, तुला गिळणारे ते एक गिधाड आहे. तुला गिळणारे एक ते गिधाड. प्रत्येक फुलाचा फुलण्यात काहीतरी स्वार्थ असतो. प्रत्येक फुलाचा फुलण्यात काहीतरी स्वार्थ असतो. कोणीतरी आपल्याला हुंगावे असाच त्याचा अर्थ असतो. कोणीतरी आपल्याला हुंगावे असाच त्याचा अर्थ. मी शेती करत असताना शेतीबरोबरच जो वाचनाचा, लिहिण्याचा छंद लागला, या छंदाला प्रोत्साहन देण्याचं काम माझी पत्नी हिने चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि यातूनच मी एक प्रेम कविता लिहिलेली आहे. ती अशी. किती पाहिले मी असे, किती पाहिले मी असे सूर्य चंद्र आणि तारे. किती पाहिले मी असे सूर्य चंद्र आणि तारे. तुझ्या पुढे मला ते फिके वाटतात सारे. कोण्या जन्मीचे पुण्य आपुले,
झाल्या आपुल्या भेटीगाठी, कुण्या जन्मीचे पुण्य आपुले, झाल्या आपुल्या भेटीगाठी, बंद जुगारून आलो सारे, आलो मी ग तुझ्यासाठी. उषक कालातून येईल किरण, त्याचा मिळेल प्रीतीला प्रकाश, उषक कालातून येईल किरण, त्याचा मिळेल प्रीतीला प्रकाश. दवबिंदूचा हार देईन तुला, नको बसू तू उगाच उदास. तुम्ही गेल्या 30 वर्षापासून विविध विषयावरती कविता लिहित आलेल्या आहात. त्याचबरोबर आत्तापर्यंत 500च्या वरती तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत. त्याचा कविता संग्रह तुमच्याकडे आहे. मग या संदर्भात महाराष्ट्र शासन किंवा साहित्य परिषदा यांच्याकडे तुम्ही काही प्रस्ताव सादर केलेले होते किंवा नाही केलेले? मी शिक्षण घेत असतानाच, कॉलेज जीवनामध्ये असतानाच मी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे अनेक वेळा, जवळजवळ 2-3 वेळा प्रस्ताव पाठवलेला होता. परंतु या साहित्य परिषदेने माझ्या प्रस्तावाची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही आणि शासनाने सुद्धा याची दखल घेतलेली नाही. परंतु जरी कोणी दखल घेतली नाही तरी मी माणूस म्हणून माणसाला न्याय मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कविता करत राहील आणि माणसाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून करणार आहे. आताच्या इंटरनेटच्या युगामध्ये एखादा नवीन कवी किंवा नवीन लेखक याचा जन्म होऊ शकतो का, याबद्दल तुम्हाला काय वाटते? आजच्या मोबाईल संस्कृतीमुळं किंवा ChatGPT या सॉफ्टवेअरमुळं माणसाला प्रत्येक गोष्ट आयती मिळू लागलेली आहे. त्यामुळं माणूस हा आता बुद्धीचा वापर न करता ज्या मोबाईलच्या माध्यमातून जे आयतं मिळतं, फुकट मिळतं, याकडे कल जास्त आहे आणि त्याच्यामुळं वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. त्यामुळं आजच्या काळात तरी चांगल्या दर्जेदार कवी लेखक होणे हे मला तर वाटतं शक्य नाही. तुम्ही आपल्या कवितेच्या माध्यमातून तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? आज विज्ञान युग असल्यामुळं जरी आपण चांगल्या प्रकारे प्रगती केली असली तरीही माणूस आजही अंधश्रद्धा, देवधर्म याच्यात अडकलेला आहे आणि यातून सुटका व्हावी. तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून कष्टाच्या जोरावर आपलं भवितव्य घडवलं पाहिजे. याच्यासाठी मी माझी कष्ट नावाची कविता केलेली आहे. ती अशी: बस झाली तुमची कथा कीर्तने, बस झाली तुमची कथा कीर्तने, आता वाचा नवे विज्ञान. बस झाली तुमची कथा कीर्तने, आता वाचा नवे विज्ञान. जाळून टाका त्या अंधश्रद्धेला आणि मिळवा नवे ज्ञान. एकजुटीने कष्ट करा रे, देव तुमच्या पाया पडेल. एकजुटीने कष्ट करा रे, देव तुमच्या पाया पडेल. रणरण त्या वाळवंटात उद्या हरित क्रांती घडेल. कशाला देता देवास दोष, आपल्या हाती आपले कर्म. कशाला देता देवास दोष, आपल्या हाती आपले कर्म. कष्ट करून घाम गाळा रे, मगच कळून येईल त्यातील वर्म. सटवाई जो काही पुरत्या झाल्या, त्यांनीच तर सारं वाटोळं केलं. सटवाई जो काही पुरत्या झाल्या, त्यांनीच तर सारं वाटोळं केलं. नवस सायास करता करता नशिबी फक्त दुःखच आलं. नवस सायास करता करता नशिबी फक्त दुःखच आलं. असा मी या कवितेच्या माध्यमातून तरुणांना संदेश देत आहे. आपल्यासोबत होते कवी वसंत बडे. एक वंचित उपेक्षित समूहातील दुर्लक्षलेल्या कवीचा आवाज बुलंद करण्याचं काम आज आपण केलेलं आहे. या मावळतेकडे जाणाऱ्या सूर्यासमान त्यांची कविता अस्ताला जाणार नाही, तर उद्याचा नवीन सूर्य वसंत बडे यांच्या कवितेची वाट पाहत आहे.